नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे आपले शेतकरी मित्र यांच्या शेतामध्ये। तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ। दादा, तुमचं नाव सांगा पूर्ण। माझे नाव प्रकाश तुकाराम घनवट, राहणार परतापूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। तर मंडळी बघू शकता, या ठिकाणी आपण मल्टीप्लायरची फवारणी दिली होती। तर याला फवारणी करून किती दिवस झाले दादा? याला फवारणी करून एक 7-8 दिवस झाले। तर अशा पद्धतीनं सध्या झाडांची ग्रोथ झालेली आहे। आणि हे जे पीक आहे याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन टाकलेलं आहे हळदीमध्ये। तर सोयाबीनला सुद्धा त्याचा जबरदस्त या ठिकाणी फरक पडलेला आहे। तर काय वाटत दादा तुम्हाला मल्टीप्लायरच्या रिझल्ट बद्दल? मल्टीप्लायरच्या रिझल्ट बद्दल म्हणजे मल्टीप्लायर सारखं तर मी तरी म्हणतो टॉनिकच नाही। तर माझा स्वतःचा विश्वास नव्हता, बरोबर आहे। पण मी म्हटलं जाऊ द्या, इकडे आपण दुकानमध्ये 1000 2,000 रुपयाचं टॉनिक घेतल्यापेक्षा एक 300 रुपयाची पुडी फवारून तरी पाहू काय होतं। तर नेमकं बरोबर आहे, घेऊन पाहिली तर विश्वास उडला रासायनिक करून आता। बरोबर आहे। तर या ठिकाणी फक्त फवारणी झालेली आहे, अजून ड्रिचिंग केली नाहीये। नाही, ड्रिचिंग नाही, फक्त एक अजून फवारणी ड्रिचिंग केलेली केलेली आहे। नाही, फक्त फवारणी केली। फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे। हा, आणि शेजारीच एक प्लॉट आहे, तुमचाच आहे तो पण। हा। तर त्याच्यामध्ये काय बदल वाटत आहे तुम्हाला? तो आणि हा एका दिवशी लागवड झालेली आहे। बरोबर आहे। त्यामधली सोयाबीन पण आम्ही ज्या दिवशी लावली त्या दिवशी त्यांनी पण लावलेली आहे। बघा मंडळी, या ठिकाणी आपण बघू शकतो, हा जो प्लॉट आहे यांचाच आहे हा पण दुसरा प्लॉट। फक्त या प्लॉटला अजून फवारणी केली नाही, आता फवारणी एका दिवशी लागवड आहे। करणं बाकी आहे। तर एकाच दिवसची लागवड आहे। आणि ही इकडं मल्टीप्लायरची ट्रीटमेंट इकडच्या प्लॉटला। आता इथलची सोयाबीन पण एकाच दिवशी लावलेली आहे, दोन्ही सोयाबीन। आणि इकडची सोयाबीन तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनं हा फरक आहे। आणि दोन्ही पिकामध्ये फायदा झालेला आहे या ठिकाणी। तर म्हणायला हरकत नाही, या ठिकाणी मल्टीप्लायरचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट। तर आजूबाजूच्या मंडळींनी अवश्य एकदा फवारणी करून बघा, तेव्हा तुम्हाला कळेल मल्टीप्लायर कशा पद्धतीनं रिझल्ट देत आहे। तर छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहे। धन्यवाद।